मुळशी साईडला एक रिसॉर्ट आहे, हॉन्टेड रिसॉर्ट होता. हा 7-8 जण होतो, बसलो होतो सगळे गप्पा मारत. एक फ्रेंडला खूप झोप आली तर तो बोला की मी ना माझ्या रूम मध्ये जातो. तो गेला युजली झोपायला. आमच्यातली एक फ्रेंड आहे, त्याला असं वाटलं की जो आमचा फ्रेंड आहे तो त्याला बोलवतोय, पण तो दरवाजा काय खोलत नव्हता आणि आम्हाला आतून आवाज येतोय दरवाजा खोला, मी लॉक झालोय. आई शपथ. जो आमचा फ्रेंड झोपायला गेला होता त्या रूम मध्ये नव्हताच, तो राऊंड मारायला गेला. मग नंतर जेव्हा त्या मॅनेजरनी दार उघडलं तेव्हा कोण होता? माझ्या दीदीला कशी सवय होती, रात्री 12-1 नंतर भांडी घासणार, सगळं काम आवरणार आणि ती येणार झोपायला. अचानक ती आली तर ती झोपली. रात्री 1-1:30 ची गोष्ट असेल, अशी किंचाळत उठली. पूर्ण बिल्डिंगला तिने जागा केलं. ती एकदम खूप वियर्ड वागायला लागली, काहीच सांगत नव्हती, एकदम ब्लँक होती आणि असे जस्ट सिलिंग कडे बघत होती. मावशीने विचारलं की कोण आहेस तू? चटके दिले अक्षरशः. ती खूप ओरडायला लागली, किंचाळायला लागली. लिटरली तिच्या नेक वरती पाय ठेवला. कोण आहेस तू सांग. ती बोलते की या कथा मनोरंजनासाठी आहे. काही लोकांचे अनुभव व काही पूर्णपणे काल्पनिक असू शकतात, त्यामुळे कृपया यांना मनोरंजन म्हणून घ्या. या कथा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे, अगदी लहानपणी आजी आजोबांनी सांगितलेल्या गुड गोष्टींसारख्या. आमचा हेतू कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा किंवा भीती निर्माण करणे नाही. हॅलो 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 मंडळी, कसे आहात तुम्ही? स्वागत आहे तुमचं बंकसच्या परत एकदा एका नवीन एपिसोड मध्ये. आणि आज आपल्यावर प्रशिका आलेली आहे. हाय, कशी आहेस? मस्त, तू कसा आहेस? मी पण खूप छान आहे. आणि जसं आता आपण बोललो की तुझ्याकडे बऱ्याच गोष्टी आहेत जे तू स्वतःच्या घरी पण अनुभवले आहेस, परत तुझ्या वडिलांबरोबर झाले आहेत आणि जे तू ऐकले आहेत मित्रांकडून वगैरे वगैरे. पण त्या सगळ्याकडे आपण जाऊ, पण त्याच्या आधी तू ऑडियन्सला तुझं इंट्रोडक्शन कसं करून देशील? हाय, पहिल्या गोष्ट माझं नाव प्रशिका जाधव आणि मी ॲज अ प्रोफेशन MSc रिसर्च मध्ये आहे आणि माझा एक छोटा बिझनेस आहे रिवर्कचं. सो ते मी फॉरवर्ड करते पुढे आणि जॉबचा पण विचार करते. पण मला हे सांग की जे आता तू जशी गोष्टी बोललेस की असं पण त्या सगळ्यांवर तुझा विश्वास कधी बसला? बॅक इन 2004 ॲक्च्युली या गोष्टींवरती माझा कधीच विश्वास नव्हता की असं काही असेल. पण जेव्हा मी माझ्या कझिनला समोर बघितलं माझ्या समोर, तेव्हा मला वाटलं की नाही काहीतरी आहे. आणि मग तेव्हा माझं असं झालेलं की म्हणजे त्या टायमिंग असा फेज होता की मी कसं एक्सप्रेस करू ती गोष्ट. कारण की तेव्हा माझे फ्रेंड्स वगैरे म्हणजे आपण लहान होते मी ऑब्व्हियसली, माझ्या मम्मी वगैरेला असं सांगायचं. परत ते सगळं मला कन्फ्यूज झाले एकदम. मी म्हणजे नवीन काहीतरी बघितलं मी. आणि मग त्याच्यानंतर नंतर मला घरच्यांनी एक्सप्लेन केलं की हे असं असं असतं. तर काय झालेलं एक्झॅक्टली? ॲक्च्युली मे मंथ होता आणि आम्ही माझ्या आंटीकडे गेलो होतो. तर माझ्या मम्माचा बर्थडे होता नेक्स्ट डे. सो माझ्या कझिन्स आणि आम्ही प्लॅन केलं की आपण बर्थडे सेलिब्रेशन करूया लेट नाईट. सो माझे कझिन्स आणि आम्ही सगळं आणायला गेलो, केक वगैरे. आणि त्याच्यानंतर माझ्या दीदी आम्ही घरी आल्यावरती त्याच्यानंतर माझ्या दीदीला कशी सवय होती की मुंबईमध्ये मोस्टली कसं लेट नाईट काम करणं, घराचे काम वगैरे सगळं आवरणं, त्यांना 12-1 वाजतातच सगळं करायला. तर ते तिथे आम्ही सगळं चालू झालं, सगळे सेलिब्रेशन वगैरे केलं. आणि युजली ती रात्री 12-1 नंतर भांडी घासणार, सगळं काम आवरणार आणि ती येणार झोपायला. तर ती तसंच तिचं चालू होतं. आणि अचानक ती आली. आम्ही सर्व झोपले होतो सगळं एकदम. आणि तिने माझ्या मम्मीला आवाज दिला की मला ना आवाज येतोय कसला तरी. तर मम्मी बोलली की नाही असं काय नाही आहे, मला तरी आवाज नाही आला. सो मम्मी बोलली तू झोप परत, काय नाही एवढं. तर ती झोपली. थोड्या टाइम नंतर परत ती उठली, बोलते की मला ना कोणाचा खोकल्याचा आवाज येतोय. तर मम्मी उठली, चेक केलं, क्रॉस चेक केलं बाहेर वगैरे जाऊन की कसं युजली एका असं क्वार्टर्समध्ये राहताना असं मेजरली लोक बाहेर पण झोपतात. बरोबर. तर तिला वाटलं की कोणतरी असेल किंवा पास बाय होत असेल तर ते तर मम्मी गेली तर कोण नव्हतं तिथे ॲज सच, असं कोण नव्हतं की पास होतंय. त्याच्यानंतर मग ती मम्मीने तिला सांगितलं तू आराम कर, थोडं दमली असेल वगैरे. त्याच्यानंतर ती थोड्या वेळाने अशी किंचाळत उठली. अच्छा. म्हणजे खूप भयंकर किंचाळत उठली. पूर्ण बिल्डिंगला तिने जागा केलं. आणि रात्री किती वाजता? रात्री 1-1:30 ची गोष्ट असेल. त्याच्यानंतर तिने सांगितलं की म्हणजे आता आम्ही सर्व लहान होतो तर
आम्ही सगळे जागे झालो आणि मी कम्प्लिटली झोपेतच होते. सो मला एवढं कळत पण नव्हतं तेव्हा. ते खूप म्हणजे असं एकदम तिने एवढा मोठा आवाज केला ना, आणि मग सगळे उठले, सगळे बोलायला लागली काय झालं. आणि तिला जेव्हा विचारलं ना की म्हणजे ती एकदम खूप वियर्ड वागायला लागली. मग खूप असं मावशी वगैरे विचारलं की काय झालं तुला, काय झालं. ती काहीच सांगत नव्हती, एकदम ब्लँक होती आणि असे जस्ट सिलिंगकडे बघत होती. तिला काहीच कळत नव्हतं. सिलिंगकडे बघत होती आणि फक्त असं झोपून होती, असं हात वगैरे वरती करून. आणि तिला सगळ्यांनी विचारलं काय होतंय काय होतंय. ती काहीच नव्हती बोलत, रिॲक्टच नव्हती करत अजिबात ती. त्याच्यानंतर मग तिचा आवाज वाढला परत, सारखा कंटिन्यू ती ओरडत राहिली. त्याच्यानंतर मग तिला माझ्या मावशीला असं वाटलं की काहीतरी असणार, थोडंसं डाऊट येतो ना युजली. तर मग तिने मावशीने विचारलं की कोण आहेस तू. तर कोण आहेस तू. तर ती बोलते की मी कोणी नाहीये. तिने असं सांगितलं की मी कोणी नाहीये. तर बोलते की ही माझी मुलगी आहे, पण तू कोण आहेस ते सांग. तर ती बोलते की मला नाही सांगायचं, मला कोणाला सांगायची काहीच गरज नाहीये. तर त्याच्यानंतर आमच्या म्हणजे त्या बिल्डिंगमध्ये एक दादा होता, त्याने तो आला वरती. त्याला बोलवलं की बघ थोडंसं वियर्ड वागतीये. आणि माझे पप्पा पण तिकडे घरी होते आणि फक्त मी आणि माझी मम्माच आली होते तिथे. आणि ॲज सच असं एकदम मोठं माणूस एवढं कोण नव्हतं तिथे जेंट्समध्ये. सो त्या दादाला बोलवलं. त्याने लिटरली तिच्या नेकवरती पाय ठेवला की कोण आहेस तू सांग. तरी नो, काहीच रिस्पॉन्स नाही. तिला चटके दिले अक्षरशः तव्याचे, तरी नो रिस्पॉन्स की नाही मी नाही सांगणार. आणि ते खूप म्हणजे असं क्रिपी झालं एकदम, की ती खूप ओरडायला लागली, किंचाळायला लागली आणि बोलत होती एकदम की मी नाही सांगणार तुम्हाला मी कोण आहे, मी नाहीच सांगणार. आणि नंतर मग माझ्या पप्पांना वगैरे बोलवून घेतलं. मग ते थोडंसं माझ्या पप्पांचा थोडा ट्रस्ट होता पीर बाबा त्यांच्या ह्याच्यावरती. सो त्यांनी ते तिकडे जरा दर्गे वगैरे मध्ये जाऊन थोडंसं शांत करण्याचा प्रयत्न केला. ते थोडं नॉर्मल तेवढ्यापुरतं ते शांत झालं. पण त्याच्यानंतर परत तिला होतच होतं. म्हणजे ऑलमोस्ट हे कंटिन्यू तिला 5 to 6 years हा प्रॉब्लेम होता. बापरे, म्हणजे ते खूप जास्त डीप गेलेलं, निघतच नव्हतं बाहेर ते. आणि खूप प्रयत्न केले. आणि ती कशी वागायची त्यावेळी. म्हणजे एकदम असं मध्येच हसणार, मध्येच रडणार. म्हणजे इमोशन अजिबातच नाही. म्हणजे असं काही फक्त खुश आहे किंवा फक्त रडते असं नाही. मिक्स्ड इमोशन्स सगळे. अचानक परत त्या थ्रू ती छोटी बहीण पण वियर्ड वागायला लागली तिच्यामुळे. ती म्हणजे आम्ही सगळे बसलो होतो, तिला घेऊन गेले होते दीदीला मोठ्या. ती आणि आम्ही असं बसलो होतो. ती जेवण बनवताच हसायला लागली, रडायला लागली. आणि घरात तेव्हा कोणीच नव्हतं असं मोठं की एक्सप्लेन करेल की बाबा हे काय होतंय. मग ते थोडंसं एकदम वियर्ड वाटलं मला. त्याच्यानंतर ते खूप टाइम नंतर तिचं ते काढलं, थोडं क्लीन केलं. म्हणजे खूप साऱ्या गोष्टी केल्या. मीन्स भगत असतात, सगळं केलं. पण त्याच्यानंतर मग तरी पण थोडंसं होतच की नाहीच होते. मग नंतर आम्हाला एक भेटले असे मॉमेडिनमध्येच असतात ते, तसे भेटले. सो त्यांनी खूप जास्त अशी हेल्प केली की ते रिमूव्ह करायला. आणि त्याची बॅक स्टोरी अशी होती की ते जे क्वार्टर्स आहे, त्या क्वार्टर्समध्ये एक त्या फ्लॅटमध्ये जे ते फ्लॅटमध्ये राहत होतं, त्या फ्लॅटमध्ये एक बहीण भाऊ होते. म्हणजे फॅमिली होती, बहीण भाऊ आणि आई वडील वगैरे. तर ते असं समजलं होतं की त्या भावानी त्या बहिणीवरती काहीतरी रॉंग केलं. आणि तिने तिथून उडी मारली होती त्या फ्लोअरवरून. सो आय एम नॉट शुअर, बट अजून पण आय गेस ती एरिया सील्ड आहे. फ्लॅट आणि मोस्टली आता तिथे जास्त कोणी राहत नाही. आणि ते कदाचित तिचाच तो आत्मा होता. म्हणजे जसं जेव्हा आम्ही
लास्टला एकदम पॉइंटवर पोचलो की काय आहे नक्की हे, कारण समजतच नव्हतं ते काय आहे. पण जेव्हा ते कळालं ना तेव्हा ते असं होतं की ती मुलगी होती तिच्या ह्याच्यामध्ये. आणि त्याला 5-6 वर्ष लागले. खूप टाइम लागला. ती म्हणजे जायलाच नव्हती मागत. तिच्यासाठी खूप प्रयत्न केले आम्ही की असं हे ते अजमेर वगैरे सगळे सगळे जेवढं पॉसिबल झालं आमच्याकडून तेवढं आम्ही सगळं तिच्यासाठी केलं, पण नाही. हा मला आठवते की तू जेव्हा आपण स्टोरीज डिस्कस करत होतो ना तेव्हा तू तुझ्या घराबद्दलही काहीतरी सांगितलेलं. मला वाटतं ते वडिलांबरोबर घडलेलं ते. तर ती गोष्ट काय आहे? 1991ची गोष्ट आहे. आणि तेव्हा माझे पप्पा नुकताच जॉबला लागले होते पनवेल महानगरपालिकेमध्ये. आणि ॲज सच तेव्हा ते म्हणजे न्यू लागले होते, तर त्यांना असं शिफ्ट्स होत्या पहिले स्टार्टिंगला. पाळी असते. हा, तर त्यांना होती नाईट शिफ्ट आणि तेव्हा अनमॅरिड होते ते, आणि तेव्हा ते कम्फर्टेबल होते नाईट शिफ्ट्सला. येस. हां, तर तेव्हा त्यांना म्हणजे असं बोलतात ना पोस्टमार्टम एरिया जो असतो ना, मॉर्चरी. येस, त्याच्या बाहेर जो ऑफिस असतो जो हँडल करतात की ॲक्सिडेंट केसेस आल्या कॉलिंग वगैरे वरती, किंवा काही अर्जंट आहे इमर्जन्सी हॉस्पिटल स्टाफसाठी, तर त्यासाठी त्यांना तिथे ॲज अ सुपरवायझर, ॲज अ सुपरवायझर त्यांना तिथे ठेवलं होतं. तर त्यांच्यासोबत असं झालं की त्यांना एक असं वाईट पूर्ण पेहरावा करून असा एक माणूस दिसायचा आणि एकदम असा टिपटॉप असा घोड्यावर येणार आणि येणार बसणार त्यांच्या जवळ येणार, त्यांना विचारणार की तुला काय पाहिजे. आणि पप्पांनी त्याच्याकडे मोस्टली म्हणजे असं बोलतात ना की हाव नाही केली, काही मागितलं नाही. हा, फक्त त्यांनी ते असे बोलायचे मला भूक लागली आहे, मला तू हे आणून दे. विदिन अ सेकंड टेबलवर यायचं. आणि नंतर मग असंच डेली ते कंटिन्यू यायचे. भीती नाही वाटायची का त्यांना? म्हणजे असं कसं ते यंग रक्त होतं. यंग रक्त होतं आणि त्यांनी असं विचार नाही केला की असं काहीतरी असेल. मे बी कसं आता यंग जनरेशन तेव्हाच्या टायमिंगचा आणि ते थोडं फरक होतं. सो ते भीती तर वाटली नाही त्यांना, पण ते मागायचे असं की मला त्यांनी बाकी पैसे वगैरे कधीच नाही मागितले. फक्त त्यांनी बोलले की मला हे भूक लागली आहे, मला हे आणून दे. ते आणून द्यायचे आणि डेली त्यांना म्हणजे जेव्हा ते जायचे ना तेव्हा ते यायचेच. आणि त्यांनी असं त्यांना समोरून विचारलं की तुझ्या लाईफमध्ये काय पाहिजे आयुष्यात? म्हणजे तुला पैसा पाहिजे, घर पाहिजे, काय म्हणजे काय अजून तुला एक्स्ट्रा जे काही हवं असेल ते मला तू सांग, मी तुला देतो. पण माझ्या पप्पांनी ते असं कधीच केलं नाही. नाहीतर म्हणजे बोलतात ना जास्त हाव केल्यावरती काहीतरी भलतंच होऊ शकतं. त्याच्यामुळे मग त्यांनी त्या गोष्टी कधीच नाही मागितल्या. पण त्यांना ते कंटिन्यू दिसायचं, घोड्यावर येणार, व्हाईट पूर्ण पेहराव, आणि ते येणार. तुमच्या जेवढ्यात जे काय तू मागणार ते तुला ते देणार. तर असा तो सीन झाला त्यांच्यासोबत की जर त्यांनी जास्त हाव केली असती तर पुढे ते असते नसते. आणि ही सेम स्टोरी म्हणजे आता माझ्या पप्पा आणि माझे मम्मीचे वडील आजोबा माझे त्यांचा काहीच म्हणजे संबंध नाही, पण सेम स्टोरी माझ्या मम्मीला त्यांच्या म्हणजे वडिलांनी सांगितलेली आहे. सेम, काहीच फरक नाही. की असं असं होतं. ते यायचे, मला विचारायचे आणि तुला काय पाहिजे ते बोल, मी देतो. पण त्यांनी पण कधीच नाही मागितलं. आणि जेव्हा मम्मी पप्पांचं लग्न झालं, डिस्कस झाल्या गोष्टी, तेव्हा कळालं की खूप सिमिलर आहे, सेम. बापरे. आणि हे त्यांच्यावर किती वर्ष होत राहिलं त्यावेळी? ते ऑलमोस्ट 1 या 2 इयर्स ते त्या ह्याच्यामध्ये होते. जोपर्यंत ते तिथे होते तोपर्यंत ते सतत होत होतं. मी मागे असं कुठे एकदा वाचलेलं की ऐकलेलं पण की असे आत्मा असतात किंवा काय असतात ना, ते त्यांना सतत एक काम पाहिजे असतं. म्हणजे ते त्यांचं इकडचं आयुष्य संपतं तरी पण त्यांचे काहीतरी अपेक्षा आकांक्षा असतात जे त्यांना इथेच ठेवतात.
आणि त्यांना त्यावेळी सतत एक काम पाहिजे असतं आणि मग तशी तशी त्यांची पॉवर ही वाढत जाते आणि तसं काय माहिती नाही काय, पण मे बी तसंच काहीतरी असेल असावं. मे बी, काय सांगू शकत हम्म. नाही. आणि तू तुझ्या घरातली कोणती गोष्ट सांगणार होतीस? माझ्या घरातली अशी आहे गोष्ट की आम्ही 2003 मध्ये आमचं फ्लॅट परचेस केलं आणि ते फ्रेश फ्लॅट होतं, म्हणजे नवीन होतं हा एकदम म्हणजे नाही रिसेलच होता, कोणीतरी पण विकला होता हा तुम्हाला. पण ते कधीच जे ओनर होते ना ते कधीच राहिले नाही तिथे. त्यांची मुंबई साईड प्रॉपर्टी होती, त्याच्यामुळे ते त्या साईडला कधी आलेच नाही. आणि तेव्हा म्हणजे असं बाजूचे जे आहेत त्यांनी पण असं कधी कोणाला सांगितलं नाही की काय आहे का नाही, पण ते असं बोलायचे. नंतर समजलं की ते घराला वाळवी वगैरे लागतेय त्या, पण माझ्या घरच्यांनी इतकं नाही लक्ष दिलं की हा ठीक आहे ना, ओके, आता फ्लॅट आहे, थोडा प्रॉब्लेम तर कुठे ना कुठेतरी असतोच. तर त्यांनी तिकडे म्हणजे असं आम्ही जेव्हा राहायला गेलो, जेव्हा परचेस केलं, राहायला गेलो, पूजा वगैरे केली, त्याच्यानंतर आम्हाला 2-3 वर्ष तरी काहीच नाही जाणवलं. सगळं नॉर्मल होतं एकदम, म्हणजे सगळं एकदम हॅपी फॅमिली. आजी म्हणजे माझी आजी माझ्याजवळ होती, आम्ही 4 जण आम्ही हॅपी होतो. आणि ऑल ऑफ सडन 2007 नंतर माझी आजी एक्सपायर झाली. ते बोलतात ना, एखादा मोठा माणूस असला आपल्या घरामध्ये तेव्हा त्याचा आपल्यावरती आशीर्वाद असतो, पण ते गेल्यावरती थोडंसं तर तसंच काहीतरी झालं मे बी. नंतर 2007 जशी माझी आजी एक्सपायर झाली तसं थोडे प्रॉब्लेम्स चालू झाले आम्हाला मेन. तर म्हणजे तिथे काय व्हायचं, माझे म्हणजे जसं जे माझ्या मम्मीला प्रॉब्लेम यायचा ना, सेम 1 मंथ मध्ये पप्पांना व्हायचं. सेम हो, सेम एकदम. म्हणजे आता माझ्या मम्मीला पहिले फेस पॅरालिसिस आलेला. फेस पॅरालिसिस म्हणजे तोंड अकडतं? म्हणजे नाही, फक्त जस्ट 1 साइड झालेली. फक्त ते मीन्स नीट बोलता येत नव्हतं वगैरे. तर ते सेम 1 मंथ मध्ये पप्पांना झालं. म्हणजे ते असं होतं की कॉन्टॅजियस तर नाहीये ना, की टच केलं, नॉर्मल पण नाहीये की टच केलं आणि झालं, पण ते तसं व्हायचं. मग जे मम्मीला त्रास झाला ते पप्पांना व्हायचं, कंटिन्यू चालेल. पप्पांना झालं तर मम्मीला व्हायचं विदिन अ मंथ. मग त्याच्यानंतर खूप टाइम झाला की फायनान्शियल कंडिशन्स पण थोड्या आमच्या वीक झाल्या बिकॉज ऑफ एवढा आजार पण आला. तर ऑफकोर्स, आणि कमवता माणूस एकच होता आमच्या घरात पहिले, त्याच्यामुळे मग थोडं फायनान्शियल कंडिशन्स प्रॉब्लेम झाल्या. मग पप्पा, तरी पण माझे पप्पा खूप जॉब वगैरे गव्हर्नमेंट करून पण प्रायव्हेट काम करायचे त्यासाठी. त्याच्यानंतर मग ते खूप असं वियर्ड झालं. आणि नंतर मी जेव्हा लहान होते तेव्हा मी जास्त बेडरूम थ्रू अट्रॅक्ट व्हायचे. म्हणजे आम्ही फॅमिली पण, आम्ही मम्मी पप्पा कधी असे सेपरेट नाही झोपले, पण असं आम्ही सर्व एकत्रच झोपायचो, आजी असो वगैरे कोणी आला तरी. पण मी जास्त मम्मी पप्पा झोपले की मी बेडरूममध्ये, म्हणजे तिथे काहीतरी एनर्जी होती जी मला अट्रॅक्ट करत होती. आणि मम्मी पप्पा बाहेर असले ना तरी मी बेडरूममध्येच, त्याच रूम मध्ये पूर्ण टाइम, रात्री 2-3 वाजता खेळणार. काही नाही असं, म्हणजे मम्मी पप्पा झोपले की मी निघून जायचे तिथे आणि चालू आपलं एक, मग काही पण असू दे, मग तिथे अभ्यास असो किंवा असं नॉर्मल. मग आणि असं जाणवायचं की, म्हणजे मला ऍक्च्युअली एवढं नाही आठवत, पण ते असं जाणवायचं की मी बोलते कोणाशी तरी, कन्व्हर्सेशन करते कोणाशी तरी, आणि ते समोरचा व्यक्ती पण माझ्याशी कन्वर्ट करतोय. आणि मग त्याच्यानंतर खूप ते असं चाललं, कंटिन्यू चाललं राहिलं. मग थोडं मम्मी पप्पा थोडंसं जास्त हे झाले की ही सारखी का जाते रूम मध्ये, त्याच आम्ही सांगतोय तरी का जाते. आणि तेव्हा असं काहीच नव्हतं की, म्हणजे असं विचार पण नाही केला की असं काहीतरी असणार किंवा काय प्रॉब्लेम असेल घरामध्ये. पण मग नंतर ते झालं तसं, खूप टाइम झाला त्याला, 2-3 वर्ष अशी गेली, पास झाली, आणि सेम नो सुधार, सगळं जसं आहे तसंच. मग नंतर थोडासा मम्मी पप्पांनी पण विचार केला की आमच्यावर झालं ते गोष्ट ओके, पण आम्ही आमच्या मुलीवर नाही येऊन देणार. मग ते त्यांनी बघितलं बाहेर
तर तिथे प्रॉब्लेम होता. म्हणजे तिथे पूर्ण तो फ्लोर जो आमचा फ्लॅट आहे ना, त्याच्यावरती तो पूर्ण एरियाच खराब होता. ते तिथे कसं होतं की लाईक ओनर्स जे असतात ना, म्हणजे मोस्टली लोक जे ओनर्स असतात त्यांना जास्त त्रास होतो, म्हणजे असं बोलतात. मला पण एवढा आयडिया नाही, पण असं बोलतात की ज्यांचं घर आहे ना त्यांना त्रास होतो. रेंटेड असतात ना त्यांना त्रास नाही होत या गोष्टीचा. तर असाच इन्सिडेंट झाला की माझ्या फ्लॅटच्या वरती जे ओनर आहेत ते पण मुंबई साईडलाच राहतात आणि ते लोक रेंटनी त्यांचा फ्लॅट होता भरपूर वर्ष. आणि अचानक लॉकडाऊनच्या टाइममध्ये ते लोक राहायला आले तिथे, त्यांची आई वगैरे आणि त्यांचा मुलगा, त्यांची सून वगैरे सगळे राहायला आले. आणि असं जाणवलं की ते आले, त्या आजी एकदम फिट अँड फाईन, एकदम फिट अँड फाईन, असं नाही की आजारी आहेत, काहीच नाही. त्या वॉशरूम मध्ये गेल्या आणि त्यांना अटॅक आला. मीन्स एक असं निदर्शनात आलं की ओनर आले आणि प्रॉब्लेम झाला. कारण की एवढ्या वर्ष कधीच काय प्रॉब्लेम नाही झाला. आम्हाला चालू होता कारण की आमच्या वरचे जे दोन्ही फ्लॅट्स होते ते सगळे रेंटेड होते, त्याच्यामुळे त्यांना काहीच त्रास नाही झाला. त्यांची ग्रोथ होत होती आणि आम्हीच फक्त खाली जात होतो. आणि नंतर मग जेव्हा ते आला ना, ते लोक आले ना राहायला, तेव्हा कळलं की नाही, काहीतरी गडबड आहे तिथे. आता ती बिल्डिंग डिमॉलिश केली रिडेव्हलपमेंटसाठी, ते सगळं आहे ओके, पण तिथे खूप असं विचित्र. म्हणजे दीदी पण मला बोलली होती की मला तुमच्या बेडरूममध्ये काहीतरी जाणवतं. त्याच दीदीला जे तिच्यासोबत जे घडलं, तिने पण सांगितलं. मग त्यानंतर तुम्ही ते रूम कधी सोडलं? आम्ही सोडलं ते लगेच. आम्ही लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये आम्ही ते रूम सोडलं. खूप वर्ष तुम्ही राहिलात हो, तिथे? आम्ही जवळपास 2004 पासून आम्ही तिथे राहत होतो ते 2019 पर्यंत. आणि मग तेव्हा सतत होत होतं काय? हो, कंटिन्यू. पण ना म्हणजे असं कमी होत गेलं? म्हणजे कमी होत नाही गेलं, त्रास व्हायचा फक्त, पण हार्म नाही केलं एवढं पण की पार मारून टाकतील असं. प्रगती नव्हती अजिबात काहीच. म्हणजे असं बोलणार ना की थोडस असेल ना ते खूप मोठं व्हायचं. म्हणजे असं आजारपण झालं किंवा काही पण जे काय असेल. तू एक डॉकयार्ड रेल्वे स्टेशनची पण गोष्ट सांगणार होतीस, तर ती काय? 2016-17 असेल. माझ्या कझिनचं लग्न होतं आणि तेव्हा मी मे बी 10th वगैरेला असेल, 10th-11th असेल. तर आम्ही लग्नावरून मी येत होते स्टेशनला. तर तिथे ना म्हणजे असं पॅरानॉर्मल नाही बोलू शकत मी, पण अशी घटना झाली की मी तिथे स्टेशनला गेले. माझ्यासोबत मम्मी पप्पा होते, पण मी थोडासा लांब होते, थोडंसं म्हणजे म्हणजे असं चालत. तर एक ट्रेन पास झाली पनवेल साईडला जाणारी, आणि त्या ट्रेनमध्ये ना मला म्हणजे ती ॲक्च्युली मिस झाली आमच्याकडून. ती कॅच करायची होती पण ती मिस झाली. त्या ट्रेनमध्ये मला एक असा व्यक्ती दिसला की जो मला म्हणजे मोमेडियनमध्ये सलाम अलेकुम करतात, लाईक ग्रीट करतात, तसं त्यांनी केलं. सेम थोडासा पुढच्या डब्यामध्ये सेम माणूस मला दिसला जो की मला स्माइल करून बाय केलं. एक्झॅक्टली सेम. आणि थर्ड परत हे झालं की त्यांनी माझ्याकडे क्रिपी स्माइल केली, एकदम क्रिपी. आणि मी जस्ट पाठी बघणार मम्मी पप्पांकडे, तर ते नॉर्मल होते, त्यांना काहीच माहिती नाही की काय झालं. आणि ते खूप जास्त वेळ झालं माझ्यासाठी. तेव्हा माझी खरंच खूप हे झाली की म्हणजे सेम माणूस कसा दिसू शकतो आपल्याला. आणि तेच आणि सेम आउटफिट, सेम हे. पहिले ग्रीट करणार, मग बाय करणार, मग स्माइल देणार. म्हणजे नॉर्मल तर नव्हतंच ते. मग किंवा माझं पण असं नाही बोलू शकत हॅल्युसिनेशन होतं की मला दिसलं किंवा इल्युजन होतं, असं पण नव्हतं. एवढं स्पष्ट दिसलं मला ते. आणि तू तेव्हा किती वर्षाची होतीस? मी तेव्हा 15-16 एजची असेल. मी म्हणजे असं आपल्या मनात ध्यानात पण नसते, आपण एवढं एन्जॉय करून आलोय लग्न, आणि अचानक अशी गोष्ट घडली. मी ॲक्च्युली हे खूप टाइम नंतर मम्मीला सांगितलं की असं झालं. तेव्हा मला मम्मी बोलली की तू आधी का नाही सांगितलं मला.
बघितलं असतं तेव्हाच तिथे की, पण चालत्या ट्रेनमध्ये काय बघणार, ते पण आहे ना. तेच आपण बघतो ना रेल्वे स्टेशन वगैरे, ते खूप लोकांबरोबर काही ना काही इन्सिडेंट होत असतात. म्हणजे काहीही झालं, कधी कधी असं विचित्र म्हणजे ते एक अशी फिलिंग पण येते, तर कोणाला काही दिसतं पण. म्हणजे स्पेशली आमच्या इकडे जिथे मी राहतो भाईंदरला, तिथे एक असा स्पॉट आहे ना रेल्वे स्टेशनला, जिथे म्हणजे माहिती नाही का कसं पण काही मला वाटतं वर्षभरापूर्वी तिथे एका माणसाने जीव दिला. म्हणजे त्या एका म्हणजे प्लॅटफॉर्म पासून थोडं लांब जाऊन एका जागेवर एका माणसाने आत्महत्या केली. आणि सेम स्पॉटवर काही महिन्यांनी परत एक वडील आणि त्यांचा मुलगा त्यांनी जाऊन त्या स्पॉटवर जीव दिला. कट टू काही महिन्यांनंतर परत तिथे त्याच स्पॉटवर कोणतरी पडून तिथे कोणातरी जीव गेला. म्हणजे तो एक्झॅक्ट स्पॉट आहे जिथे लोक ओके. जात आहेत आणि काही ना काहीतरी करतायत. मे बी ते असतं ना खूपदा की ते खेचून घेतं आपल्याला, अट्रॅक्ट करतं. आणि म्हणून आपल्या घरी खूपदा आपली मम्मी किंवा आजी वगैरे, आई किंवा आजी वगैरे म्हणतात ना की आपण म्हणजे जेव्हा स्टेशनवर असतो, रेल्वे स्टेशनवर असतो, तर असं काही बोलायचं नसतं की चला येत आहे ना. तिथे खूप लोकांचा जीव गेलेला असतो किंवा काही ना काही त्यांच्यावर चुकीचं घडलं असतं. तर त्या एनर्जीज तिथे असतात, आपल्यामध्ये प्रेझेंट असतात आणि आपण त्यांना मी बघू नाही शकत. कारण तिथे ज्याही लोकांचे जीव गेले, तर ते कोणी असं खुशीने नाही गेले किंवा असं नॅचरली नाही गेले, तर ते काही ना काही दुःखद झाले, त्यांच्यावर चुकीचं झाल्याने त्यामुळे गेले. ते मी तसंच काही तुझ्याबरोबर झालं असेल. पण तू आहे ना, मला आता तसं आपण बोललो की रेल्वे स्टेशन झालं, पण असं एक हे पण आहे. म्हणजे मी वाचत होतो की असे काही स्पेसिफिक रूम्स असतात, जसं रूम नंबर 13 झालं किंवा ट्रिपल नंबर, तू बोलतो रूम नंबर 111 ची गोष्ट, तर तशाही ते रूम नंबर्स असं मला वाटतं की एक मूवी आला होता. तर त्यामध्ये रूम नंबर 13 करून एक मूवी आहे. तर त्या मूवीमध्ये ना रूम नंबर 13 मध्ये काही ना काहीतरी घडतंय असं असं आहे. आणि स्पेशली तू बघशील तर खूप साऱ्या हॉटेल्समध्ये रूम नंबर 13 किंवा नसतं, नाहीये. 13 फ्लोअर नसतो, तर 13 हा खूप अनलकी नंबर मानला जातो. माहिती नाही का, पण असं मानलं जातं तसं. तर तू तशाच एका रूमची गोष्ट सांगणार आहेस, तर ती काय आहे? अम, आत्ताच रिसेंटली म्हणजे नाही बोलू शकत, थोडं टाइम 1 इयर वगैरे झाला असेल. आम्ही सगळे फ्रेंड्स लोक गेलो होतो मुळशी साईडला. एक रिसॉर्ट आहे, तर वेल नोन रिसॉर्ट आहे, म्हणून मग नाव नाही सांगत त्याचं. तर त्या रिसॉर्टला ना म्हणजे असं एकदम ॲम्बियन्स एकदम भारी आहे. हां, आणि नेचर व्ह्यू एकदम छान, एकदम सगळं म्हणजे असं वाटणार की खूप म्हणजे एकदम 5 स्टार लेवल टाईपमध्ये आहे तो. लक्झरी. हां, एकदम लक्झरियस. आणि आम्ही टोटल 7-8 जण होतो, गर्ल्स बॉईज फ्रेंड्स वगैरे. तर आम्ही स्टेला प्लॅन केलं की आपण जाऊया. आणि लोणावळा वगैरे तर आपण युजली जात राहतो, थोडंसं पुढे जाऊया असा विचार केला. तर त्या फ्रेंडने एका सजेस्ट केलं की हां असं असं आहे, आपण इकडे जाऊया. सो आम्ही तिथे गेलो. आणि आता फ्रेंडने सजेस्ट केले तर ऑफकोर्स आपण ना विचार करत नाहीत का की बॅक स्टोरी काय असतील काय नाही. म्हणजे आपण ह्या गोष्टी एन्जॉय करतो तेव्हा नाहीच आपण विचार करत की हा असं हा काही हा, असणार. बरोबर. तर आम्ही गेलो आणि गर्ल्स बॉईज असे आम्ही सेपरेट 2 रूम्स घेतले. ते पण आम्ही सगळे हँग आउट करायला सगळे एकत्रच होतो. तर त्याच्यामधले ना फक्त 2 जणच ड्रिंकर होते, बाकी सगळे नॉन ड्रिंकर्स होते. आणि आम्ही जस्ट असेच बसलो होतो सगळे गप्पा मारत, कारण आलो, थकलो होतो, जेवलो वगैरे. टाइमपास चालू होतं हां, तुमचं. आणि बसलो होतो सगळे गप्पा मारत. त्याच्यानंतर एक फ्रेंडला खूप झोप आली, तर तो बोलला की मी ना माझ्या रूममध्ये जातो, की म्हणजे मला आता कंटाळा आलाय खूप. आणि त्यांनी ड्रिंक पण केली होती ओव्हर, त्याच्यामुळे तो बोलला की जातो मी. मी झोपतो. हां, तो गेला युजली झोपायला. आणि त्याच्यानंतर आम्ही सगळे बोलत बसलो, सगळे फ्रेंड्स, गॉसिप्स वगैरे चालू झाले, हे ते वगैरे. त्याच्यानंतर आमच्यातली एक फ्रेंड आहे, ती गेली बाहेर बघायला इन जनरल की काय झालं वगैरे, तो ओके आहे का. तिने बघितलं त्याला की तो झोपलाय. मग ती रिटर्न आली, बसली. आणि एका फ्रेंडला असा आवाज आला की तर तो जस्ट परत वापस चेक करायला गेला की त्याने पण त्याला बघितलं, तो आहे झोपलाय. आणि बाहेर गेला आणि अचानक ब्लॅकआउट झाला पूर्ण.
जो बघायला गेलेला हा तो. तो बघायला गेलो ना, तो पूर्ण नंतर पूर्ण ब्लॅकआउट झाला तिकडे सगळं, म्हणजे पूर्ण रिसॉर्टची लाईट्स गेल्या. ओके. रिसॉर्टच्या लाईट्स गेले, तर आता ते लोक सगळे बसले होते आणि आम्ही सगळे की आता एवढा अंधार झालाय तरी सगळे तरी त्याच्यामध्येच होते कारण की सोबत हा. होते सगळे मित्र वगैरे. तर त्याच्यामध्ये नंतर त्यांनी काय केलं, तो गेला, त्याला आवाज यायला लागला, सो तो पुढे गेला थोडा, कारण त्याला असं वाटलं की जो आमचा फ्रेंड आहे तो त्याला बोलवतोय. सो त्याला वाटलं की तो असेल बोलवत असेल, कदाचित लाईट्स गेले, घाबरला असेल, म्हणून हा सडन चेंज म्हणून गेला बघायला. आणि त्याने त्याला आवाज दिला, तो आवाज देतोय रूम मधून. तो बोलतोय की काय झालं सांग, काय झालं. तो नाही, काय नाही, मला भीती वाटते, मी आहे, म्हणजे तू थांब इथेच लाईट येईपर्यंत. पण तो दरवाजा काय खोलत नव्हता, बोलतोय तू थांब बाहेरच माझ्यासोबत. तर मग तो थांबला तिथेच थोड्या वेळ. त्याने आवाज तरी आवाज की बाबा दरवाजा तरी खोल ऍटलिस्ट, मी तुझ्यासोबत, ठीक आहे मी राहतो पण तू दरवाजा तर खोल. तरी उघड. हा. तर बोललं ठीक आहे. आणि त्याने काय दरवाजा खोलला नाही. आणि नंतर आम्ही सगळेजण, आता एवढा अंधार झाला, तर रिअलाइज झालं की लाईट गेली, काय बसणार, म्हणून सगळे बाहेर आले. तर आम्ही त्या फ्रेंडकडे बघितलं, तर तो तिथे उभा होता मस्त, तो बोलतोय त्याच्याशी की, आणि आम्हाला आतून आवाज येतोय, तो गप्पा बोलतोय. वगैरे हा, मारतोय. तो बोलतोय ते आम्हाला कळतंय, आवाज येतोय आम्हाला, सर्वांना आवाज येतोय, असं नाही की त्यालाच आवाज येतोय. आणि त्यांनी ते बघितलं की आणि नंतर त्याला पुढच्या रूम मधून परत आवाज यायला लागला की कोणतरी दरवाजा खोला, मी लॉक झालोय. आई शपथ. हा, मी लॉक झालोय, दरवाजा खोला. म्हणजे आम्ही यायच्या आधी ही गोष्ट झाली. तर तो तिकडे गेला, त्यांनी बघितलं, तर दरवाजा ओपन म्हणजे होत नव्हता. तो त्याला कंटिन्यू सांगतो की मला दरवाजा खोला, मला बाहेर यायचं, लॉक झालाय. पण तो बोलतो तर मी कसा खोलणार, माझ्याकडे काय चावी पण नाहीये, काहीच नाही, मी कसं खोलू. तो बोलतो ठीक आहे, मी थांबा, मी मॅनेजरला बोलवतो, स्पेअर की असेल तर मी ओपन करायला सांगतो. तर तो गेला फ्रेंड. आणि त्याच्यानंतर आम्ही सर्व परत तसे बाहेरच उभे होतो. तर तो बोलला की कारण आम्हाला त्या रूम मधून आवाज आलाच नाही अजिबात. तरी तो बोला की, तो आल्यावरती बोला की मला त्या रूम मधून आवाज येतो, कोणतरी फसलंय आय गेस. तर आम्ही गेलो तिकडे, तर आवाज तर काही आलाच नाही. आणि आम्ही बघितलं की ते रूम, आणि म्हणजे असं नॉक पण होत नाही की काहीच नाही, असं काहीच नाही. तो बोलतो की येतोय मला आवाज, तुम्हाला नाही येते पण मला येतोय. तर तो गेला. आणि त्याच्यानंतर आम्ही जस्ट सगळेजण असे तिथेच थांबलेलो की हा असं का बोलतोय की आवाज येतोय, आवाज येतोय, आम्हाला तर काय आवाज येतच नाहीये. मग त्याच्यातला जो आमचा फ्रेंड झोपायला गेला होता तो बाहेर आला, पण तो त्या रूम मध्ये नव्हताच, तो राऊंड मारायला गेला. आवाज कुठून येत होता आणि हा. अडकला कोण होता? हा, आणि माझी एक फ्रेंड ती बघून गेली त्याला की तो झोपलाय, नक्की तिथे कोण होता? कोण होतं. हा, आणि त्या असं पण नाही की भास झाला असेल किंवा तो प्रॉपर झोपला दिसतोय तिला. आणि त्या दुसऱ्या फ्रेंडने पण चेक केलं होतं की तो झोपलाय, आणि हा बाहेरून आला. बापरे. मग नंतर जेव्हा त्या मॅनेजरनी दार उघडलं तेव्हा कोण होता आत? त्या रूम मध्ये म्हणजे काय झालं ऍक्च्युली, ते तसं नाही झालं. आम्ही जेव्हा म्हणजे तो फ्रेंड तर बाहेर आला, तर मग आम्ही परत लाईट्स पण चालू वगैरे झाल्या, मग आम्ही परत बसलो, आम्ही सगळे गप्पा मारत. तेवढं लक्ष नाही दिलं? हा, नाही लक्ष दिलं, की नंतर विसरूनच गेलो, कारण की फ्रेंड आमचा आला. तर आम्ही त्याच गडबडीत की तू आतमध्ये होतास, तू बाहेर कसं काय आलास, याच गोष्टींमध्ये आम्ही गुंग होतो. मग त्या ह्याच्यावर आम्ही लक्षच नाही दिलं. आणि त्याच्यानंतर नेक्स्ट डेला मॉर्निंगला मी आणि माझा एक फ्रेंड आहे, तो आम्ही वॉकला, इन जनरल मॉर्निंग सकाळी वातावरण खूप छान होतं, त्याच्यामुळे आम्ही वॉकला गेलो. तर आम्ही तो मला फ्रेंड माझा सारखा बोलत होता की ना मला त्या रूम मध्ये काहीतरी होतं, आपण चेक करायला पाहिजे होतं. मी बोलले की माहित नाही आता काय, आपण या प्लेसवर नवीन आहोत, आपण नाही काय सांगू शकत. त्याने आम्हाला मॅनेजर दिसला, तर आम्ही त्याला बोललो की बाबा असं असं आम्हाला जाणवलं. तर तो बोलतो की काय जाणवलं तुम्हाला. तो बोलतो की असं असं आहे, हा रूम नंबर आहे 111. हा आवाज येत होता. तिथून आवाज येतोय सारखा की कोणतरी बोलतोय की मला बाहेर काढा, मी अडकलोय, मी बाहेर काढा. तो थोडा जरासा शॉक झाला की हे अशी काय बोलतायत.
आणि मग तो बोलला की नंतर त्याने असं सांगितलं की तुम्ही बोलताय ते बरोबर आहे सगळं, पण तो रूम नंबर आहेच नाही. आपला जो रिसॉर्ट आहे त्या रिसॉर्टमध्ये 110 पर्यंत लास्ट आहे, 111 आहेच नाही. मग तुम्ही काय बघताय? तर त्यांनी त्यांनी काय केलं, आम्ही तरी शुअर नव्हतो कारण की आम्ही सर्वांनी बघितला होता तो रूम आहे तिथे. म्हणजे आमचा एक रूम होता, पहिले फ्रंटला गर्ल्स साईड होता, नंतर मिडलमध्ये होता आणि तो लास्ट होता. आणि आम्ही सर्वांनी बघितला होता तो रूम. असं नाही की एकाने बघितलंय भास झाला असेल, नाही, सर्वांनी बघितला होता. मग आम्ही बोललो की नाही तू क्रॉस चेक कर, असं कसं होणार, आम्ही सर्वांनी बघितला तो रूम. तो आला तिथे आणि आम्ही बघितलं तर आमच्या जो फ्रेंडचा रूम, बॉईजचा रूम होता त्याच्या बाजूला स्टेअरकेस होत्या, तो रूमच नव्हता. मला रात्री काय दिसत होतं मग? आणि मग ते त्याला बोललो की, तो बोलतो की काहीच नाही. ते बोलतोय तुम्ही चेक करा आपल्या हॉटेल्समध्ये फक्त 10, 110, 210 याच्या पलीकडे आपल्याकडे रूम्सच नाहीयेत. मग तुम्हाला ती रूम कुठून दिसली? बापरे, हॉन्टेड रिसॉर्ट होता. हा, म्हणजे काही असं वेगळं नाही जाणवलं तिथे की बाबा काही ऍक्टिव्हिटी अशी घडली किंवा असं कोणाला काही दिसलं त्रास झाला काय, फक्त आवाज. हे बोलतो आपण की जे रिसॉर्ट वगैरे असतात ना, कधी कधी आपण फक्त ती जागा बघून जातो, पण त्याच्या मागचं जे इतिहास आहे ते आपल्याला माहिती नसतं. इवन म्हणजे माझ्या एका मित्राने मला एक गोष्ट सांगितलेली, आणि तर असं होतं की मित्राचे मित्र, तर ते लोक असे ग्रुपमध्ये गेलेले रिसॉर्टला, आणि म्हणजे खूप यंग मुलं होती, म्हणजे फर्स्ट इयरला वगैरे असतील. तर ते लोक असं ते का रिसॉर्टला गेले, स्विमिंग पूल वगैरे सगळं काही तिथे होतं. ते लोक गेले आणि एक रात्र तिकडे राहणार होती. तर बॉईज ग्रुप होता, तर ते लोक रात्री, मुलं माहिती आहेत लवकर झोपत नव्हते स्विमिंग पूलमध्ये, असं तसं. आणि ते लोक मस्त फोटो वगैरे काढत होते, गाणे वगैरे चालू होते, नाचत वगैरे होते. तर त्यांनी एक गोष्ट नोटीस केली की त्यांच्याबरोबर ना काहीतरी विचित्र घडायला लागलं, म्हणजे लाईट जाते किंवा काय जाते, असं तसं, म्हणजे खूप वेगवेगळं. पण हे लोक मजा मस्ती करत होते, त्यांनी तेवढं लक्ष दिलं नाही. आणि जेव्हा ते लोक सकाळी उठले ना, त्यांनी फोटोज वगैरे असे एक दुसऱ्याला पाठवत होते, तेव्हा त्यांनी नोटीस केलं की त्यांच्या फोटोमध्ये काहीतरी असं दिसतंय, एक फिगर दिसतोय. आणि ते खूप भयानक होतं. तुम्ही जाता त्यानंतर तुम्हाला काहीतरी तिथे दिसतंय. हा, बापरे. कारण असं पण असतं ना की आता आपण जेव्हा बघतो की हे जे जसं आता जे आपण राहतो, शहरात राहतो, तर या शहरात मे बी 50-60 वर्ष आधी काहीच नसेल, म्हणजे कोण राहती नसेल, जंगल होतं. पण जे रिसॉर्ट वगैरे आहेत किंवा काय तिकडे आजूबाजूला गावं वगैरे काही ना काहीतरी, तिथे काय होतं ते आपल्याला माहिती नाही. आणि जेव्हा आपण अशा ठिकाणी जातो आणि तेही रात्रभर, म्हणजे कारण तू बघशील तर रिसॉर्ट वगैरे तसे एकदम कोपऱ्यात, गावात वगैरे तर त्या साईडलाच असतात. आणि तिकडे आपण रात्री जाऊन एवढे जोरजोरात गाणे वाजवतोय, नाचतोय, तिकडे जी एंटिटी असेल किंवा तिकडचा जो राखणदार वगैरे जोही असेल, किंवा तर त्याला नसेल आवडलं तुम्ही असं काही करताय, तिथे अशा चुकीच्या गोष्टी करताय. त्यामुळेच आपण गावी वगैरे जातो तर आपल्याला बोलतात ना की कुठेही असं लघवी वगैरे करू नये, कोणत्या तिकडे काही दारू वगैरे पिऊ नये. तर तसंच काहीतरी असेल, तर ते त्यांच्याबरोबर झालं असेल. पण हा, तू, मला आठवतंय की तू एका बस बद्दलही बोलत होतीस, तर ती काय गोष्ट आहे? ती माझ्या एका फ्रेंड बरोबर झाली. असं म्हणजे आता ते रिअल आहे की काय आय डोंट नो, पण तो असं सांगत होता की म्हणजे तो चालेला समथिंग गावी वगैरे. तर ते कसं लास्ट बस असतात, काय काय ठिकाणी हॉल्ट होतात बसचे. बरोबर. तर तो चाललेला आणि त्याच्यानंतर मग त्यांनी जी बस कॅच केली. त्या बसमध्ये तो एकटा होता, पाठीमागे 5-6 जण होती आणि ड्रायव्हर आणि कंडक्टर्स आपले असतात, ते लोक चालत होते काय. आणि चाल नॉर्मल असं एकदम, तो पण असा विचार नाही करत, थकून वगैरे आलेला घरून जाणार आहे. तर तो गेला आणि त्याच्यानंतर त्यांनी नोटीस केलं की कंडक्टर जरा थोडा वियर्ड वागतोय. तर तो जरा थोडासा घाबरला, तर तो पाठी गेला बसायला की त्याने एक म्हातारेचे आजोबा होते,
तर त्यांना बोलला की हा हे म्हणजे रेग्युलर बस आहे का ही, म्हणजे ही असते जी बस ज्या टायमिंगची ती ही रेग्युलर आहे का, म्हणजे कसं काय काय एक दिवस आड वगैरे असतात. तर ते हा रेग्युलर आहे. तर तो बोलतो ठीक आहे. बोलते मग ते जरा थोडेसे वियर्ड वागतात, तुम्हाला नाही वाटत का? तर हा नाही असं काही नाही वाटत आहे. नंतर एक असं ते बोलतो ना स्पीड ब्रेकर आला, थोडासा जर्क मारतो आपल्याला. तर थोडासा तो असा हे झाला आणि त्यांनी जस्ट पाठीवर बघितलं कोणच नव्हतं त्या बसमध्ये. त्यांनी जेव्हा मागे बघितलं तेव्हा कोणच नव्हतं तिथे. कोणच नव्हतं तिथे. म्हणजे ते बोलला ना रिअलाइज झालं जर्क मारल्यावरती एक धक्का की लागला त्याला. तर तो थोडा घाबरला की हे काय झालं असं. नंतर त्याला असं दिसलं की ते बस ड्राईव्ह पण कोण करत नाहीये. बस चालते कशी आहे मग? हा अशीच. कुठे घडलेलं हे? हे ना त्यांनी सोलापूर समथिंग प्लेस सांगितली होती, कोणता तरी एकदम आतमध्ये गाव आहे, ज्या गावाला खूप रेअर बसेस जातात. खूप कमी बस आहेत हा तिथे. म्हणजे टाइम नुसार आहेत, एकदा मॉर्निंगला एक, आफ्टरनूनला आणि एक रात्री आहे, फक्त 3च टायमिंग आहे. बापरे. आणि तो नंतर त्याला भीती वाटली ना, म्हणून त्याने ते बस कंडक्टर्सचे कसे ते बेल्स असतात थांबवण्यासाठी, दोरी असते, त्याने ती वाजवली, ती बस थांबली, तो उतरला आणि परत चालली गेली. हा ती बस पुढे गेली. आणि त्याच्यानंतर त्याला तो वॉकिंग, तो घाबरला होता खूप एकदम. तो बोलतो की मी खूप असं थरथरत होतो अक्षरशः, की असं कसं झालं की मी बघतोय, मी त्यांच्याशी बोललो ते गायब झाले, ज्याला मी बघतोय ते गायब झाले. आणि मग तो उतरला आणि त्याच्यानंतर त्याला एक माणूस दिसला पाय होताना, की असं असं झालं माझ्यासोबत. तो घाबरला होता खूप. त्याने सांगितलं जेवढं जे काय घडलं त्याने ते सांगितलं, असं झालं. आणि त्याची बॅग पण त्या बसमध्येच हे केली. आणि तो बोलतो की असं असं झालं माझ्यासोबत. तू बोलतोय की बरं झालंस तू उतरलास, तू जर राहिला असतास त्याच्यामध्ये तर माहिती नाही तू जिवंत असतास की नाही. बापरे. माहिती नाही यार काय काय बसेस, कारण मी बघतो ना इवन एक मला वाटतं चायनाची की कुठली गोष्ट आहे बस 352 नंबर बसची. तर अशा बसेसच्या खूप स्टोरीज आहेत ज्या असे चालत आहेत तिथे कोणाबरोबर ते काहीतरी होतंय. कारण मे बी असं असेल की त्या बसचा ऍक्सिडेंट झाला असेल खूप आधी आणि तसे ते जे लोक आहेत त्यांना भास होत असेल तसं. आय गेस मी तुझ्याच पॉडकास्टवरती एक बघितलं होतं की मला ऍक्च्युली प्लेस नाही माहिती, बट आउट ऑफच आहे काहीतरी, की तिथे त्यांना दिसलं होतं, म्हणजे त्या बसमध्ये तो ट्रॅव्हल करत होता आणि ते म्हणजे आतमध्ये कोणतरी मेलेला माणूस होता आतमध्ये बसमध्ये, असं काहीतरी आहे. मला असं वाटतं ते माझ्या कझन बरोबर झालेलं एका पॉडकास्ट मध्ये बोललेले. आणि त्याच्यासोबत आय गेस कोणतरी म्हातारा माणूस होता, त्यांनी सांगितलं त्याला की तू उतरलास ते बरं झालं. मला तू एक आपण लास्ट गोष्ट तुझ्या घराची घेऊया. तू जे बोलत होतीस की त्या घरात पण असं काहीतरी घडलंय किंवा जिथे तू आता राहतेस त्याची पण काहीतरी स्टोरी आहे, तर ती काय आहे? तर ही रिसेंटली गोष्ट आहे, पॅरानॉर्मल नाही सांगू शकत, पण झालं काय, माझा जो समोरचा फ्लॅट आहे त्याच्यामध्ये एक कपल होतं, मीन्स मॅरिड, न्यूली मॅरिड असतील किंवा झालं असेल थोडं, हा पण होते. आणि दोघं जण पण ऑफिस, दोघं पण जॉब्स, दिवसभर कोण नाही घरी ना, सासू सासरे सगळे गावी. आणि ते लोक रात्रीच यायचे, म्हणजे 9-10 वाजता वगैरे. तर म्हणजे असं हा माझा अंदाज आहे की असं असेल, कारण काय व्हायचं, ज्या रात्रीला म्हणजे त्यांना म्हणजे ना एकदा बेल वाजवली रात्री 3 वाजता. आता त्यांच्याकडे आमचे नंबर्स पण नव्हते की ते कॉन्टॅक्ट करून सांगतील की कोण आहे चेक करा, कारण की कंटिन्युअसली बेल वाजवतोय माणूस. तर मग त्यांनी ते घाबरून ते दरवाजा काय खोललाच नाही. त्याच्यानंतर ते कंटिन्यू वाजवत होते, ठोकत होते दार की बाबा, हा आणि आवाज नाही पण फक्त बेल आणि ठोकण्याचा आवाज होता. पण ते दोघंच असल्यामुळे त्यांनी दरवाजा खोललाच नाही. आणि लगेच नेक्स्ट डेला
कोणाची तरी डेथ झाली. आता हे नॉर्मल झालं माझ्यासाठी की चल झालं, कदाचित आजारी असेल तर झालं. म्हणजे माझ्या वरच्या फ्लोअरच्या आंटी एक होत्या, त्या एक्सपायर झाल्या तेव्हा. आणि सेम गोष्ट परत 5-6 महिन्यांनी तेच झालं. त्यांची बेल वाजवली आणि एक माणूस परत एक्सपायर झाला रीडिंग मध्ये. आई शपथ. म्हणजे मे बी ते एक हिंट देत होते, ती जी एनर्जी होती की इथे काहीतरी होणार आहे, ती हिंट देत होते. कारण की जेव्हा म्हणजे फर्स्ट टाइम जेव्हा ते घडलं ना, तेव्हा त्यांनी सांगितलं की आमच्याकडे तुमचे कॉन्टॅक्ट नंबर नाही, आम्ही कसं बोलणार तुम्हाला. पण तेव्हा आम्ही मग त्यांनी नंबर वगैरे शेअर केले की इमर्जन्सी काय झालं तर ग्रुपवर वगैरे मेसेज टाकले. तर मग त्यांनी नेक्स्ट टाइम आम्हाला कॉल केलं, तेव्हा मी बघितलं तर कोणीच नव्हतं. तेव्हा त्यांनी फोन केल्या कोणीच नव्हतं तिथे. पण लगेच नेक्स्ट डे डेथ व्हायची, असं कसं होऊ शकतं? मे बी त्याच दिवशी झाला असेल आणि तो तीच आत्मा असेल जी ठोकत असेल दरवाजा. मे बी. काही सांगू नाही शकत आपण, कारण खूपदा असं होतं लोकांबरोबर. आणि दार ठोक स्पेशली कोकणात वगैरे, गावी वगैरे जेव्हा कोण जातं किंवा कोण गेलंय तर येतो दार ठोकण्याचा आवाज. पण तेच आहे, मला वाटतं हाच होता आपला आजचा पॉडकास्ट. थँक्यू सो मच प्रशिका, तू आलीस आणि तुझे स्टोरीज सांगितलेस. मला खूप मजा आली. तुला कसं वाटलं? मला पण खूप मस्त वाटलं. ॲक्च्युली एक्सपेक्ट नव्हतं केलं की असं काय, म्हणजे रँडमली मी फील केलं आणि जस्ट वाटलं नाही की असं मेसेज वगैरे येईल की. आणि थँक्यू सो मच तू आलीस आणि मजा आली. प्रशिकालाही फॉलो करू शकता, त्याचे इंस्टाग्राम वगैरे सगळे डिस्क्रिप्शनमध्ये असतील. तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. जर तुमच्याकडेही अशा कोणत्या गोष्टी असतील तर डिस्क्रिप्शनच्या पहिल्या लिंकमध्ये गुगल फॉर्मची लिंक असेल, ती नक्की भरा. तुम्ही आपल्याला स्पॉटिफायवरही ऐकू शकता. आणि आपण भेटूया परत एकदा अशाच एका एपिसोडमध्ये.